नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या 7 डिसेंबर पासून सुरू होत आहे। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये 11,000 पोलीस तैनात करण्यात आलेत। हे अधिवेशन अनेक मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता आहे। ते मुद्दे नेमके कोणते असणार आहेत यावर फॉर द पीपल न्यूजने केलेला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे। त्यामध्ये मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस यासह राज्यातील विविध मुद्दे असतील। 7 डिसेंबर पासून सुरू होणारे हे अधिवेशन 22 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। संपूर्ण मंत्रिमंडळ त्यामुळे 2 आठवडे नागपुरात मुक्कामी असणार आहे। विरोधक कोणत्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार हे महत्त्वाचं आहेच, पण नेमकं कोणते मुद्दे या अधिवेशनात गाजतील यावर एक नजर टाकूया। नागपूरचे हिवाळी अधिवेशन या मुद्द्यांवर गाजण्याची शक्यता। मराठा, ओबीसी व धनगर आरक्षणावरून सरकार विरोधकांमध्ये खडाजंगीची शक्यता। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून सभागृहात विरोधक सरकारमध्ये गदारोळाची शक्यता। कंत्राटी नोकर भरतीच्या निर्णयाचा प्रश्न, वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न, आरोग्य विभाग, पोलीस भरतीचा जाब विचारण्याची शक्यता। सरकारने दुष्काळी जिल्हे जरी जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्यानं बळीराजा चिंतेत आहे। शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची टंचाई यावरूनही विरोधक आक्रमक होतील। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, बालकांचे लैंगिक शोषण यावरून विरोधक आक्रमक भूमिका मांडतील। समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे, मात्र उपाययोजना होत नसल्यानं महामार्गावरील अपघाताचा विषय गाजण्याची शक्यता आहे। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात हिवाळी अधिवेशनात चांगलीच झुंपणार आहे। या अधिवेशनातून जनतेसाठी काय चांगले निर्णय होतात याकडे आपलं लक्ष असेलच, मात्र तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फेसबुक व यूट्यूबवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा। धन्यवाद।